नाही आहेत, बघून घ्या. एवढं नाही. दिए यहाँ पे. नंतर प्रिफिक्स आणि सफिक्स. एक तर 2 प्रिफिक्स विचारले जातील किंवा 1 सफिक्स असेल किंवा 2 सफिक्स असतील किंवा 1 प्रिफिक्स असेल. तो प्रिफिक्स जो मैंने दिए यहाँ पे, जे मी दिलेत तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स ह्यातनंच येणार. तुम्ही एवढे जरी शब्द करून गेलात मोर दॅन सफिशियंट आहे. काही दुसरीकडे काही वाचण्याची गरज नाही. अन, री, इन, इम, आय, आर, डिस, मिस, प्री, इंटर आणि त्याचे शब्द दिलेले आहेत. तुम्ही एवढं जरी वाचून गेलात तरी चालतंय. सब, सुपर, नॉन, ओव्हर त्याचा अर्थही दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही वाचू शकता. हे काही एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही. हातचे मार्क्स आहेत. ह्यातनंच येणार तुम्हाला. यातनंच तुम्हाला एखादा प्रिफिक्स नक्कीच असेल किंवा 2 प्रिफिक्सेस असतील. अंडर, अँटाई, आउट ऑफ आणि सफिक्स. 2 सफिक्स किंवा 1 सफिक्स काहीतरी असू शकतं. सफिक्सेस ER, OR, NESS, MENT, ION, TION, शिप, हुड, एबल, इबल, फुल, लेस, OUS, वाय, IVE त्याचे तुम्हाला शब्द पण तयार करून दिलेले आहेत. IZE, ISE, EN, IFY, LY हे दिलेले आहेत तुम्हाला. आता सिनॉनिम आणि अँटोनिम हे अगदी हजारो आहेत, शेकडो आहेत. त्यातनं काय येईल काय सांगता येत नाही. परंतु आतापर्यंत ज्या 4-5 एक्झाम्स झालेल्या आहेत त्याच्यावरनं तुम्हाला एक ईझी येतं, एक थोडंसं मीडियम साईजचं येतं. म्हणजे मीडियम साईज म्हणजे मीडियम डिफिकल्ट येतं. तर त्याच्यानुसार मी तुम्हाला काही दिलेले आहेत. सिनॉनिम म्हणजे समानार्थी, सेम मीनिंग आणि अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. लक्षात ठेवा. काही लोक मिस्टेक करतात, त्या करायच्या नाहीयेत. बघून घ्या. हे तुम्ही वाचायचं आहे व्यवस्थित. ॲज इट इज येणार आहे तुम्हाला. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तीन 3 4-4 सेकंद प्रत्येक स्लाईड ठेवतोय. तुम्ही वाचायचं इथे. मी प्रत्येक गोष्ट नाही वाचू शकत. आता अँटोनिम. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. लक्षात ठेवा. माझं बॅकग्राऊंड एवढं काही खास नव्हतं, त्याच्यामुळे मी इंग्लिश मीडियममध्ये शिकू नाही शकलो. तर मला वाटलं होतं की मी इंग्रजी बोलू नाही शकणार. मग मला भेटलं सुपरनोव्हा ॲप्स आणि हॉनेस्टली तुम्हाला सांगतो, मला यकीन नाही येत आहे की त्याच्यामधील टीचर आपल्यामध्ये मराठीमध्ये बोलून एवढ्या पद्धतशीर आणि एवढ्या सोप्या तरीक्यानं सांगत होते की तुम्हाला काय सांगू. मला वाटलं होतं की माझ्याकडून काही चुका होय, तर त्यांनी मला जज करणार, पण त्यांनी जजही नाही केलं आणि मी पूर्णपणे अँटोनिम. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. लक्षात ठेवा. हे सोपे दिलेले आहेत. तुमच्या कपॅसिटीनुसार येणार. अगदी मोठा काहीतरी हाय फंडू डिफिकल्ट वर्ड येणार असं नाही. बड़ा सा कोई सब्जेक्ट आए, बड़ा सा कोई टफ वर्ड आएगा, ऐसी कोई बात नहीं है. आपकी कैपेसिटी के अनुसार 10+1 आपको उसी प्रकार पूछा जाएगा. सो ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत नहीं है. लेकिन ये मार्क्स मिलेंगे आपको. समझना ज़रूरी है. पडलो. वाचा प्रत्येकाने. वाचाल तर वाचाल. नाहीतर मी कितीही मेहनत घेतली आणि तुम्ही काहीच नाही केलं, पालथ्या गड्यावर पाणी पडणार आहे. आपण पासही होणार नाही मग. आपको खुद करना ही है. मैंने कितना भी मेहनत लिया है, बहुत सारे वीडियोज़ किए हैं मैंने और अगर आप लोगों ने कुछ नहीं किया तो कुछ नहीं होगा. हे वाचायचंय तुम्ही व्यवस्थित. पढ़ना ही है आराम से. हां, होमोफोन. तर होमोफोन कसा येणार आहे तुम्हाला? एक वाक्य येईल आणि त्या वाक्यामध्ये एक शब्द असेल, तो अंडरलाईन केलेला असेल, तो चुकीचा असेल. तो तुम्हाला त्याच उच्चाराशी जुळणारा, परंतु स्पेलिंग वेगळं असणारा शब्द लिहून ते पुन्हा लिहायचा आहे. जसं की आय एम हॅव्हिंग माय 8 ॲज लकी नंबर आणि तिथे ATE असेल, अंडरलाईन केलेलं असेल. परंतु तुम्हाला माहिती आहे 8चा अर्थ होतो पास्ट टेन्स ऑफ ईट. मग तिथे EIGHT हे फिट बसतं. म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे आणि पुन्हा ते वाक्य लिहायचं आहे. आपको दिया जाएगा एक सेंटेंस और उस सेंटेंस में एक अंडरलाइन वर्ड रहेगा, जो गलत रहेगा उसके सेम प्रोनंसिएशन वाला कोई अलग शब्द आपको लिखना पड़ेगा, जो कॉन्टेक्स्ट के अनुसार, मीनिंग के अनुसार फिट बैठता है, वो आपको लिखना पड़ेगा. जैसे 8 इज़ माय लकी नंबर
और वहाँ पे एटीई ऐसा लिख के दिया जाएगा, अंडरलाइन किया जाएगा और वहाँ पे आपको पता है कि एटीई का मतलब होता है पास्ट टेंस ऑफ ईट मतलब खाना। तो वहाँ पे EIGHT 8 नंबर आपको लिखना पड़ेगा और फिर से वो सेंटेंस लिखना पड़ेगा तभी मार्क्स मिलेंगे। और ये जो है पेयर्स मैंने दिया है आपको, ये पढ़ लेना आहे आपको. इसका मीनिंग बी दिया आहे. मीनिंग पण दिलंय तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि ह्यातनंच येणार. मोस्टली या पेअरमधनंच येणार. कारण आतापर्यंत ज्या पेअर्स आलेल्या आहेत, त्या अतिशय ईझी आणि अशाच आहेत. त्यामुळे आपण या पेअर्स ज्या दिलेल्या आहेत होमोफोनच्या किंवा मी होमोफोनचा एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. असे 100 शब्द टाकलेले आहेत, की जे तुम्हाला कळतील. पण त्यातल्या त्यात या ईझी आहेत. तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्हाला अशाच मिळणार आहेत. तर आपण व्यवस्थित बघायचं आहे. मी जास्त वेळ वाचणार नाहीये. कारण आता वेळ नाही आपल्याकडे. या आता कोलोकेशन. कोलोकेशन म्हणजे काय एक शब्दसमूह असतो आणि तो शब्दसमूह आपण आपल्या वाक्यात वापरायचा असतो त्याच्या मीनिंगनुसार. आता मेक अ मिस्टेक. मेक अ मिस्टेक हे ॲज इट इज पण वापरू शकतात किंवा त्याचा टेन्स चेंज केला तरी काही फरक पडत नाही. परंतु तुम्हाला तो लिहायचा है. आप इसका टेंस भी चेंज कर सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं है. उसमें चेंजेस करने के बावजूद भी अगर मीनिंग सेम रहता है तो कोई फर्क नहीं पड़ता. जैसे कि इट्स ओके टू मेक अ मिस्टेक एज लॉन्ग एज यू लर्न फ्रॉम इट. मेक अ मिस्टेक ॲज इट इज वापरलेलं आहे. परंतु मी असंही विचारू शकतो, की आय हॅव मेड अ मिस्टेक. हा प्रेझेंट परफेक्ट पण मी वापरू शकतो. मैं इस्तेमाल कर सकता हूँ, आय हॅव मेड अ मिस्टेक. कोई प्रॉब्लेम नाही आहे. नॉट नेसेसरी की मेक अ मिस्टेकच वापरायचं आहे. आणि जर का तुम्हाला काहीच येत नाहीये, समजत नाहीये, तर त्याच्या आधी आय लिहायचं आहे आणि आय मेक अ मिस्टेक फुल स्टॉप. कोणतंही कलोकेशन असो त्याच्या आधी आय लिहायचं आणि फुल स्टॉप देऊन ठेवायचा. व्हर्बने जर सुरुवात होत असेल तर लक्षात ठेवा. आणि समजा प्रिपोजिशनने असेल तर आय एम एवढं लिहायचं आणि फुल स्टॉप द्यायचा शेवटी. हे केव्हा सांगतो मी जेव्हा काहीच येत नाहीये, कलोकेशन समजतच नाहीये तेव्हा लिहायचं आहे. राइट? जसं आय डू होमवर्क. आय हॅव डन होमवर्क. आय एम डूइंग होमवर्क. चालतंय. काही तुम्ही व्यवस्थित लिहिलं तरी. आय हॅव अ ड्रीम. आय हॅव अ गुड टाईम. तो तुम्ही असं पण लिहू शकता. जर काही समजत नसेल तरची गोष्ट सांगतोय मी. ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. टेक. हे कलोकेशनपैकीच काहीतरी येणार तुम्हाला, नक्कीच येणार. तुम्ही व्यवस्थित एवढं जरी करून गेलात ना तरी पण चालेल. इतना भी करके गए ना, तो भी कोई प्रॉब्लम नहीं है. आराम से आप लिख पाओगे. इसी में से आएगा. अच्छे से देख लो. हां. कंपोज पॅराग्राफ. माय फेव्हराइट हॉबी. आत्तापर्यंत आलेलं आहे. पॅराग्राफ रायटिंग तुम्हाला 8 मार्काचं आहे. मी लिहून दिलेलं आहे. व्यवस्थित वाचायचं आहे आणि ॲज इट इज लिहिलं तरी चालेल किंवा तुमची स्वतःची हॉबी लिहिली तरी चालेल. दुसरा हा आलेला आहे लॅपटॉप. येणार लॅपटॉप, मोबाईल हे करूनच ठेवायचे. कॉम्प्युटर. या माय फेव्हराइट टीचर, माय पेरेंट्स, माय फ्रेंड असं काहीतरी येऊ शकतं. कंपोज अ पॅराग्राफ ऑन द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ हे विचारलेलं आहे. कंपोज अ पॅराग्राफ ऑन माय हॉबी बघा रिपीट झाला. कंपोज अ पॅराग्राफ ऑन द फर्स्ट डे इन कॉलेज. कंपोज अ पॅराग्राफ ऑन सेलिब्रेशन ऑफ कल्चरल इव्हेंट किंवा इथे रोज डे येऊ शकतो, सिंगिंग कॉम्पिटिशन येऊ शकते, एनी. कंपोज अ पॅराग्राफ ऑन माय फेव्हराइट बुक. त्याच्यासाठी तुम्ही एखादं पुस्तक वाचून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लिहिता येईल. येस. डायलॉग रायटिंग हा पण 8 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो किंवा त्याच्यापेक्षा जास्तही विचारला जाऊ शकतो 12 पर्यंत. तेव्हा हे आतापर्यंत विचारलेले डायलॉग आहे. डायलॉग लिहित असताना ग्रीटिंग लिहायची, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. त्याच्यानंतर तो डेव्हलप करायचा आणि कन्क्लूड करायचा. तरच मार्क्स मिळतील. हे आतापर्यंत विचारलेले डायलॉग मी लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही हेच वाचून गेलात तरी पण चालेल. ह्याच्यावरून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल. आणि काहीतरी फेकाफेकी लिहायचं नाही तिथे. आम्हाला कळतं की तुम्ही काय फेकलंय. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाऊ आर यू, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, हाऊ डू यू डू असं काहीतरी लिहत बसायचं नाहीये. जसं मी दिलंय व्यवस्थित तसंच लिहायचंय तुम्ही पण. तरच 4चे 4 मार्क्स मॅक्सिमम मिळू शकतात त्याच्यामध्ये. सगळे डायलॉग आतापर्यंत आलेले पूर्ण मागच्या 4-5 एक्झाममध्ये मी तुम्हाला देऊन तयार करून दिलेले आहेत. येस. वाचा व्यवस्थित. ह्याच्यावरनं पण तुम्हाला चांगली आयडिया येईल. हां. डायरी एंट्री. डायरीचा फॉर्मॅट दिलेला आहे बघा. असाच फॉर्मॅट लिहायचा आणि ह्याचपैकी एक डायरी तुम्हाला नक्की येणार 1 किंवा 2. तुम्ही एवढं जरी करून गेलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला नक्कीच समजेल. फॉर्मॅट बरोबर आहे. 2 मार्क, 1.5 मार्क तर तिथेच मिळतो. जसं डेट लिहायची, डे लिहायचा, टाईम लिहायचा, डिअर डायरी सॅल्युटेशन लिहायचं, एक लाईन स्पेस सोडायची, पूर्ण एक पॅराग्राफ लिहायचा 50 ते 70 शब्दांमध्ये आणि शेवटी तुमचं पहिलं नाव लिहायचं. हा फॉर्मॅट फॉलो करा. हे 4-5 नमुने मी डायरीचे दिलेले आहेत. ह्यातनंच येणार
4 मार्क्स तुमचे मिळणार, 3-3.5 मार्क्स आरामात भेटतात. Are you a professor tired of seeing your international colleagues earn significantly more while doing बघा, दिवाळी ब्रेकवर आहे. ओल्ड एज होमवर आहे, डायरी एंट्री. आता टेक्निकल दोन येणारच हे टेक्निकल पॅराग्राफ. त्याच्यामध्ये लॅपटॉप, कम्प्युटर हे ठरवूनच ठेवायचे तुम्ही. त्याच्यासाठी पहिल्यांदा या टेक्निकल ज्या पण गोष्टी आहेत, डिव्हाइस आहे, इलेक्ट्रिक डिव्हाइस, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, मशीन आहे का, टूल आहे का, इन्स्ट्रुमेंट आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. डेफिनेशन त्याच्या तोडक्या-मोडक्या का होईना तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नंतर त्याचा युसेज लिहिता आलं पाहिजे, त्याचे फंक्शन्स लिहिता आले पाहिजे. लक्षात ठेवा, जसं मी दिलंय तसं. ॲज इट इज जरी तुम्ही ॲज इट इज तरी तुम्ही तयारी करून गेलात तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बघा, स्मार्ट वॉच, मोबाईल फोन, कम्प्युटर, लॅपटॉप बघा रिपीट झालेलं आहे. LCD प्रोजेक्टर, लेथ मशीन बघा, स्मार्ट वॉच पण, स्मार्टफोन 3-4 वेळा रिपीट झालेला आहे. ब्लूटूथ स्पीकर बघा, ह्यातनंच येणार काहीतरी. येस. आता पिक्चर डिस्क्रिप्शन कोणतं पिक्चर येणार कोणीही सांगू शकत नाही, परंतु ते कसं लिहायचं ते मी तुम्हाला टिप्स दिलेले आहेत. पहिल्यांदा तर ते व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. डायरेक्ट लिहायला सुरुवात करायची नाही. नंतर जनरल ओव्हरव्ह्यूने सुरुवात करायची आहे. जसं की दिस पिक्चर इज अबाउट अ पीसफुल सीन इन अ गार्डन ऑर पार्क, किंवा दिस इमेज शोज अ बिझी सिटी ॲट नाईट ऑर ॲट डे. तुम्ही व्यवस्थित एक जनरल ओव्हरव्ह्यू त्याचा लिहायचा आहे. नंतर जनरल टू स्पेसिफिक लिहायचं आहे. स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला काय काय दिसतंय तिथे तेवढं लिहायचं आहे, राईट. आणि जे की एलिमेंट्स आहेत, जसे की त्यात किती लोक आहेत, पीपल, ऑब्जेक्ट सेटिंग, एक कुठे आहे, रेल्वे स्टेशन आहे का, गार्डन आहे का, किंवा एखादा रस्ता आहे का, किंवा ट्रॅफिक आहे, हे तुम्ही व्यवस्थित लिहायचं. सेटिंग म्हणजे काय, कुठे आहे ते, आणि काय काय दिसतंय तिथे, आणि काय कोणते कोणते लोक आहेत. पहिल्यांदा लोकांविषयी लिहायचं, कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते लिहायचं, आणि ही सेटिंग काय आहे ते लिहायचं व्यवस्थित. नंतर तुम्ही जे काही आहे दिसतंय तिथे त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित शब्द लिहायचे. अ ट्री, अ गर्ल, वर्ब लिहायचे आहेत. वॉकिंग, सिटिंग, टॉकिंग काय जाणवतंय तुम्हाला, त्यावरनं तुम्ही वर्बचा वापर करायचा आहे. ते वातावरण कसं दिसतंय, सॅड दिसतंय का, एकदम ट्रॅफिक जॅम आहे तर खूपच प्रॉब्लेमॅटिक दिसतंय, किंवा पीसफुल दिसतंय, हे पण तुम्ही लिहू शकता. जसं की द वार्म कलर ऑफ द सनसेट क्रिएट काम अँड सिरीन ॲटमॉस्फिअर. आता तुम्हाला कलरफुल मिळणारच नाही आहे, तर एखादी सकाळ होते किंवा संध्याकाळ होते तर पीसफुल सनसेट, पीसफुल सनराईज असं तुम्ही लिहू शकता. किंवा आणि लॉजिकल इन्फरन्सेस लिहायचं आहे. द स्टुडंट्स आर रेझिंग देअर हँड्स इगरली विच सजेस्ट दे आर पार्टिसिपेटिंग ॲक्टिव्हली इन द क्लास, राईट. तो तुम्ही काय वाटतंय त्याच्यावरनं ते लिहा. कीप इट कन्साइज अँड फोकस्ड. अतिशय मॅक्सिमम 75 ते 80 शब्दामध्ये तुम्ही लिहायचं आहे. काही आपल्या तोंडाचं किंवा आपल्या मनाचं लिहायचं नाही आहे. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच लिहायचं आहे. लाईक द बर्ड्स आर फ्लाइंग, द वॉटर इज फ्लोईंग, द बॉय इज सायकलिंग, लाईक दॅट. आणि कन्क्लूड करायचं आहे, व्यवस्थित कन्क्लूड करायचं आहे. कसं की ओव्हरऑल द पिक्चर ब्युटिफुली कॅप्चर्स द जॉय ऑफ अ फॅमिली पिकनिक, किंवा इट टॉक्स अबाउट द नेचर, इट टॉक्स अबाउट द सनराईज. तुम्ही व्यवस्थित लिहायचे तरच तुम्हाला 3 ते 4च्या दरम्यान मार्क्स मिळतील. आता बॉडी लँग्वेजवर प्रश्न असे आतापर्यंत आलेले आहेत. आणि कोणताही प्रश्न आला, जसे की व्हॉट इज बॉडी लँग्वेज, व्हॉट आर द आस्पेक्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज, पहिल्यांदा बॉडी लँग्वेज म्हणजे काय ते एक्सप्लेन करायचं व्यवस्थित, हे दिलेलं आहे मी वाचायचं आहे. त्याच्यानंतर आस्पेक्ट्स, पहिला आस्पेक्ट आहे फेशियल एक्सप्रेशन्स. मग कोणते कोणते फेशियल एक्सप्रेशन्स आहेत, जसं की स्माईल, फ्राऊन, रेज्ड आयब्रोज, नॅरोड आयब्रोज, पर्स्ड लिप्स, आणि त्या प्रत्येकाचं मिनिंग दिलं आहे. हे 4 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. नुसतंच विचारलं व्हॉट इज बॉडी लँग्वेज अँड व्हॉट आर द आस्पेक्ट्स, तर बॉडी लँग्वेजची डेफिनेशन लिहायची, आणि आस्पेक्ट्समध्ये फेशियल एक्सप्रेशन, जेस्चर्स, पॉस्चर्स, आय कॉन्टॅक्ट, स्पेस, हे तुम्ही लिहायचं आहे. फक्त तेवढे आस्पेक्ट एक्सप्लेन नाही करायचं आहे, कारण 4च मार्कांचं आहे. फक्त आय कॉन्टॅक्ट विचारलं तर आय कॉन्टॅक्ट काय आहे, आणि कोणते कोणते आय कॉन्टॅक्ट्स असतात, आणि काय मिनिंग आहे हे दिलेलं आहे. जेस्चर बघा, जेस्चर म्हणजे काय त्याचं मिनिंग आधी दिलेलं आहे. नंतर हे 10 जेस्चर दिले, 10 पैकी 5 तुम्ही कोणतेही लिहायचे, जास्त लिहायचं भानगडीत करायचं नाही, विथ मिनिंग. पुढे पॉस्चर म्हणजे काय दिलेलं आहे, वेगवेगळ्या पॉस्चर आणि त्याचं मिनिंग दिलेलं आहे, हे करूनच जायचं तुम्ही. यात येणारच हा प्रश्न. एक ऐसे एप्लीकेशन बता रही हूँ जिससे आप फ्री में अनलिमिटेड टाइम के लिए इंग्लिश स्पीकिंग प्रैक्टिस कर सकते हो, और वो भी त्याचं मिनिंग दिलेलं आहे, हे करूनच जायचं तुम्ही. यात येणारच हा प्रश्न. पुढचा आहे टच. हा आतापर्यंत विचारलेला नाहीये, परंतु विचारलास की टच म्हणजे काय आणि टचने कसं होतंय तुमचं कम्युनिकेशन, तर हा प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे.
स्पेस म्हणजे डिस्टन्स, दोन लोकांमध्ये असलेल्या डिस्टन्सवरून काय कम्युनिकेशन होईल हा पण आतापर्यंत विचारलेला नाही, परंतु तुमच्याकडे माहितीसाठी असणं असू द्या. आता बघा, हा ड्रेसिंग आणि ग्रूमिंग, आता जे 2-4 स्लाइड्स पुढच्या येतील ह्याच्यापैकी एक प्रश्न असणारच, 4 मार्क्स तुमचे पकलेच म्हणून समजा. तर ड्रेसिंग आणि ग्रूमिंग काय आहे, पहिल्यांदा त्याचं मिनिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं महत्त्व काय आहे ड्रेसिंग आणि ग्रूमिंगचं, ते पॉईंट्स व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत. नंतर गाईडलाईन्स काय आहेत, गाईडलाईन्स आणि टिप्स ह्या सेमच असतात, तेव्हा तुम्ही या वापरल्या काय आणि या वापरल्या काय काही फरक पडत नाही, परंतु या करूनच जायचे आहेत. याच्यावर 4 मार्कांचा प्रश्न असणारच आहे. पुढचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, हा 5व्या किंवा 6व्या प्रश्नामध्ये विचारला जातो की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन काय आहे, त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय महत्त्व आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं प्रोफेशनल लोकांसाठी, याचे 6 पॉईंट्स दिलेले आहेत, व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर काय टिप्स असतात इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन करण्यासाठी, त्या 10 दिलेले, 10 पैकी 5 तुम्ही कोणतेही व्यवस्थित करून जायचे आहेत, तेवढंच लिहायचं 4 मार्कांसाठी विचारलं तर. आणि आता जे 22 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत, पहिला आहे से नो टू प्लास्टिक बॅग्स. ह्यातले काय जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते मी तुम्हाला दिलेले आहेत, व्यवस्थित वाचायचं आहे. जसे की व्हॉट टाईप ऑफ प्लास्टिक मटेरियल इज फाउंड ऑन द स्ट्रीट्स विचारला जाऊ शकतो. हाऊ इज प्लास्टिक अँड एन्व्हायरमेंट हजार्ड विचारला जाऊ शकतो. आणि कम्पेअर द यूज ऑफ प्लास्टिक्स बाय इंडियन, युरोपियन, अमेरिकन, याच्यापैकी एक असणारच. नंतर हाऊ आर गोवा अँड उटी फ्री फ्रॉम प्लास्टिक, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर वाय इज प्लास्टिक कॉल्ड अँड एन्व्हायरमेंटल हजार्ड, हा पण विचारला जाऊ शकतो. हाऊ हॅज प्लास्टिक पोल्युशन अफेक्टेड सिटीज लाईक बँगलोर, हा पण विचारला जाऊ शकतो. व्हॉट मेजर्स, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हॉट मेजर्स हॅव गोवा अँड उटी टेकन टू कंट्रोल प्लास्टिक पोल्युशन, खूप महत्त्वाचा आहे, व्यवस्थित वाचून जायचं आहे. शॉर्ट क्वेश्चन्स अँड आन्सर्स पण आहेत, पण मी ते आधी जे सांगितले तुम्हाला तेच लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता रोजेस ऑफ ग्रॅटिट्यूड, यामधले काही प्रश्न आहेत बघा. हाऊ वॉज मिसेस कुमार्स लुक अकॉर्डिंग टू अजय, खूप महत्त्वाचा आहे. वाय वॉज प्लीजिंग मिसेस कुमार द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अजयस लाईफ, हा पण महत्त्वाचा आहे. हाऊ डीड अजयस टीचर हेल्प हिम, हा पण खूप महत्त्वाचा आहे. नंतर वेन डज अजय रिकॉल हिज टीचर, महत्त्वाचा आहे. हाऊ डीड अजय कॉन्टॅक्ट मिसेस कुमार, महत्त्वाचा आहे. नंतर हाऊ डीड अजय एक्सप्रेस हिज ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हिज टीचर ॲट द एंड, खूप महत्त्वाचा आहे. व्हॉट हॅपन्ड वेन अजय मेट मिसेस कुमार आफ्टर मेनी इयर्स, महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हॉट मेसेज डज द स्टोरी रोजेस ऑफ ग्रॅटिट्यूड गिव्ह अस, खूप महत्त्वाचा आहे. मॅक्सिमम अचिव्हमेंट्स, व्हॉट शुड बी द स्टेट ऑफ माइंड टू एक्सपिरियन्स हॅपीनेस अँड पीस, महत्त्वाचा आहे. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ लाफ्टर फॉर अ लॉंग लास्टिंग रिलेशनशिप, महत्त्वाचा आहे. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ग्रीड फॉर मनी, महत्त्वाचा आहे. स्टेट द 7 कीज टू सक्सेस, हा प्रश्न असणारच, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हेच उत्तर असणार आहे. यावर जे 6 मार्कांचे प्रश्न येतील ते याच्यावरच येणार आहे, ते व्यवस्थित वाचून जायचे तुम्ही. 7च्या 7 की टू सक्सेस. इंटरव्ह्यू ऑफ एपीजे अब्दुल कलाम, माझा सर्वात फेवरेट. व्हॉट डज डॉक्टर कलाम थिंक अबाउट फेल्युअर्स, महत्त्वाचा आहे. व्हॉट आर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम्स व्ह्यूज ऑन ड्रीम्स, महत्त्वाचा आहे. येस, विच इन्सिडेंट टॉट डॉक्टर कलाम द व्हॅल्यू ऑफ प्लॅनिंग, टीमवर्क अँड टाईम, महत्त्वाचा आहे. व्हॉट 4 क्वालिटीज, खूप महत्त्वाचा आहे. अकॉर्डिंग टू डॉक्टर कलाम आर इम्पॉर्टंट फॉर सक्सेस इन लाईफ. पुढचं आहे हाऊ डज द सक्सेस स्टोरी ऑफ डॉक्टर कलाम इन्स्पायर द न्यू जनरेशन, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बी रिमार्केबल, हे लक्षात घ्या. IQ, EQ आणि SQ हे माहिती असणं पाहिजे तुम्हाला, खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न येतोच. नंतर स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ सिच्युएशनल इंटरन्स, येऊ शकतो. एक्सप्रेस द व्ह्यूज ऑफ द ऑथर अबाउट स्कोरिंग मार्क्स फॉर द करिअर, येऊ शकतो. येस, स्टेट द मिनिंग ऑफ द वर्ड रिमार्केबल अकॉर्डिंग टू द ऑथर, येऊ शकतो. येस, स्टेट द रिझन्स फॉर इंट्रोड्युसिंग IQ, EQ आणि SQ टेस्ट बाय HR डिपार्टमेंट, येऊ शकतो. पुढचे अरुणिमा सिन्हा,
Are you a director and a parent of a child who's studying in 10th, 11th, and 12th? That now your child can join IIM right after class 12. नेम दी अवॉर्ड वोन बाय अरुणिमा सिन्हा. हा येऊ शकतो. नेम द पिक्स क्लाइम्ड बाय अरुणिमा सिन्हा. चान्सेस आहेत, खूप कठीणही नाही आहे, वाचून जायचं आहे. नरेट दी एक्सपिरियन्स ऑफ अरुणिमा सिन्हा ड्युरिंग माउंट एव्हरेस्ट एक्सपेडिशन येऊ शकतो. येस. डिस्क्राइब द ॲक्सिडेंट दॅट लेड टू अरुणिमा सिन्हाज लुझिंग हर लेग येऊ शकतो. हाऊ डिड अरुणिमा सिन्हा प्रिपेअर हरसेल्फ फॉर क्लाइम्बिंग माउंट एव्हरेस्ट येऊ शकतो. व्हॉट आर दी अचिव्हमेंट्स ऑफ अरुणिमा सिन्हा अपार्ट फ्रॉम माउंट एव्हरेस्ट येऊ शकतो. आतापर्यंत आलेला नाही आहे. सो अशा प्रकारे मी तुम्हाला हे दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला असं काही वाटत असेल की सर हे डिस्कस करा, हे सांगा, तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. या स्लाइड्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. व्यवस्थित अभ्यास केला असेल तर नक्कीच 50 पैकी जास्तीचे क्वेश्चन्स ह्यातनंच येणार आहेत. एक अनसीन पॅसेज आहे, त्याबद्दल यात काही सांगितलेलं नाही. तो खूप सोपा आहे.